मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात, विशेषतः खेड्यापाड्यात एक अत्यंत सुंदर आणि प्रेमाने भरलेली गोष्ट नेहमी पाहायला मिळते. ती म्हणजे आपल्या आजीने किंवा आईने स्वतःच्या हातांनी शिवलेली गोधडी. मित्रांनो, गोधडी कधीही नव्या कोऱ्या, चकचकीत आणि एकाच रंगाच्या कापडापासून बनवली जात नाही. घरातल्या जुन्या साड्या, फाटलेले शर्ट, जुने धोतर अशा अनेक जुन्या, वापरलेल्या आणि रंग उडालेल्या कापडांच्या तुकड्यांना एकत्र जोडून ती गोधडी शिवली जाते. जर तुम्ही त्या गोधडीकडे वरवर पाहिले तर त्यात तुम्हाला परफेक्शन कुठेच दिसणार नाही. तिचे रंग वेडेवाकडे असतात, तिला ठराविक डिझाईन नसते. पण जेव्हा कडाक्याच्या थंडीत तुम्ही ती गोधडी अंगावर घेता, तेव्हा तुम्हाला जी ऊब आणि जी अफाट शांतता मिळते, ती जगातल्या कोणत्याही महागड्या आणि नव्या कोऱ्या ब्लँकेटमध्ये कधीच मिळत नाही. त्या जुन्या, फाटलेल्या आणि विस्कळीत तुकड्यांमध्ये परफेक्शन नसते, पण त्यात आजीचे प्रेम, घराची माया आणि एक सुंदर जिवंतपणा दडलेला असतो. मित्रांनो, ही आपली गोधडी म्हणजेच जपानचे जगप्रसिद्ध वाबी साबी तत्वज्ञान आहे. आज आपण बेथ कॅम्प्टन यांच्या वाबी साबी या अत्यंत क्रांतिकारी आणि कोट्यवधी लोकांचे आयुष्य शांत करणाऱ्या पुस्तकातून हेच अफाट रहस्य शिकणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला रातोरात श्रीमंत होण्याच्या, सुंदर दिसण्याच्या किंवा जगाला इम्प्रेस करण्याच्या खोट्या ट्रिक्स देणार नाहीये. तर आज आपण हे शिकणार आहोत की आपल्या या अपूर्ण, विस्कळीत आणि अनेक समस्यांनी भरलेल्या आयुष्यात खऱ्या मानसिक शांततेचा आणि आनंदाचा शोध कसा घ्यायचा. आजकाल आपण सर्वजण एका अत्यंत भयंकर आणि कधीही न संपणाऱ्या शर्यतीत पळत आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण फक्त एकाच गोष्टीच्या मागे वेड्यासारखे धावत असतो, आणि ती गोष्ट म्हणजे परफेक्शन. आपल्याला सर्व काही एकदम परफेक्ट हवे असते. आपला चेहरा परफेक्ट दिसायला हवा, आपली नोकरी परफेक्ट असायला हवी, आपला जोडीदार सर्व गुणसंपन्न असायला हवा आणि आपले घर एकदम चकाचक असायला हवे. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपले जेवण थंड होत असते, पण आपण त्याला एका परफेक्ट अँगलने फोटो काढण्यात व्यस्त असतो, जेणेकरून जगाला वाटेल की आपण किती भारी आयुष्य जगतोय. मित्रांनो, इथे एक छोटासा प्रश्न विचारतो. अत्यंत प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही इंस्टाग्रामवर लोकांचे भारी फोटो बघून स्वतःला कधी कमी लेखले आहे का? हो किंवा नाही, आत्ता लगेच कॉमेंट करून सांगा. या खोट्या परफेक्शनच्या नादात आपण आतून एवढे पोकर, दुःखी आणि तणावग्रस्त बनतो की आपल्याला रात्री शांत झोपही लागत नाही. आपण स्वतःला सांगत असतो की जोपर्यंत मी परफेक्ट बनणार नाही तोपर्यंत मी आनंदी होऊ शकत नाही. पण वाबी साबी हे जपानी लोकांचे जगण्याचे एक असे अफाट तत्वज्ञान आहे, जे या खोट्या शर्यतीतून तुम्हाला कायमचे बाहेर काढते. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. वाबी साबी हा कोणताही नवा फॅशन ट्रेंड नाहीये. जेव्हा तुम्ही दिवसभर काम करून थकून घरी येता, पायातले बूट काढून बाजूला फेकता आणि सोफ्यावर अंग टाकून जो एक मोकळा श्वास घेता, तो श्वास म्हणजे वाबी साबी आहे. खोट्या परफेक्शनचा मुखवटा फाडून फेकून देणे आणि मी जसा आहे तसा स्वतःला स्वीकारणे म्हणजे वाबी साबी. लेखिका बेथ कॅम्प्टन सांगतात की वाबी साबी समजून घेण्यासाठी तुम्हाला या विश्वाचे 3 अत्यंत कठोर पण सत्य नियम समजून घ्यावे लागतील. पहिला नियम आहे, या जगात काहीही कायम टिकणारे नाहीये. आपण विचार करून जगतो की आपले तारुण्य, संपत्ती, यश आणि नाती कायम तशीच राहतील. पण निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक गोष्ट बदलते. कधी तुमच्याकडे खूप यश असेल तर कधी कठीण वेळ येईल. वाबी साबी शिकवते की या बदलाला घाबरू नका. वाईट वेळ आली तरी खचून जाऊ नका, कारण तीही निघून जाणार आहे. आणि यशाच्या शिखरावर अहंकार करू नका, कारण तेही टिकणारे नाहीये. सर्व गोष्टी अशाश्वत आहेत, हे शांत मनाने स्वीकारायला शिका. दुसरा नियम आहे,
या जगात कोणतीही गोष्ट कधीही पूर्ण झालेली नसते. आपण नेहमी म्हणतो की ज्या दिवशी माझे स्वतःचे घर होईल किंवा कर्ज फिटेल, त्या दिवशी मी शांतपणे जगेन. पण तो दिवस खऱ्या आयुष्यात कधीच येत नाही. एक काम संपले की दुसरी चिंता उभी राहतेच. आपले आयुष्य हे एका न संपणाऱ्या प्रवासासारखे आहे. त्यामुळे सर्व काही पूर्ण होण्याची वाट बघणे थांबवा. जो अपूर्ण प्रवास आज सुरू आहे तिथेच आनंद शोधायला शिका. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा नियम आहे, या जगात काहीही परफेक्ट नसते. जंगलातले कोणतेही झाड एकदम सरळ नसते. पानाचा आकार वेगळा असतो. डोंगरांचे आकार वेडेवाकडे असतात. तरीही निसर्ग किती सुंदर वाटतो. मग आपण माणसे स्वतःला परफेक्ट बनवण्याचा मूर्खपणा का करत आहोत? वाबी साबी आपल्याला आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या चुकांचा प्रेमाने स्वीकार करायला शिकवते. आता बघूया हे तत्वज्ञान आपण रोजच्या आयुष्यात कसे वापरू शकतो. सर्वात आधी येते ते आपले स्वतःचे शरीर आणि सौंदर्य. आजकाल आपण तरुण दिसण्यासाठी सतत धडपडत असतो. वाबी साबी आपल्याला सांगते की वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पडतात, केस पांढरे होतात, ते तुमचे आजार किंवा अपयश नाहीये, तर ते तुमच्या अनुभवाचे आणि तुम्ही जगलेल्या एका सुंदर आयुष्याचे पुरावे आहेत. मित्रांनो, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुमची अशी कोणती एक सवय किंवा शारीरिक गोष्ट आहे जिचा तुम्ही आजपासून तिरस्कार करणे थांबवणार आहात. तो तुमचा रंग असेल, वजन असेल किंवा केस गळणे असेल. आत्ताच खाली लिहून काढा आणि स्वतःला मोकळे करा. शरीराला प्लॅस्टिकच्या बाहुलीसारखे परफेक्ट बनवण्यापेक्षा निरोगी बनवण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या शरीरावरील खूण सांगते की तुम्ही या जगात खऱ्या अर्थाने जगला आहात. त्यानंतर येते आपले घर आणि आपल्या वस्तू. आपण आपले घर शोरूमसारखे सजवून ठेवतो. एखादी वस्तू जुनी झाली की आपण फेकून देतो. पण वाबी साबीच्या दृष्टिकोनातून जुन्या वस्तूंमध्ये एक वेगळाच आत्मा असतो. तुमच्या घरात असणारे ते जुने लाकडी टेबल ज्यावर ओरखडे पडले आहेत, ते सांगत असतात की त्या टेबलावर बसून तुमच्या कुटुंबाने किती वेळा गप्पा मारल्या आहेत. ती जुनी चहाची गाळणी, तो फाटलेला पण आवडता टी-शर्ट फेकू नका. आणखी एक प्रश्न, तुमच्या घरात अशी कोणती जुनी वस्तू आहे जी तुम्हाला खूप प्रिय आहे आणि तुम्ही ती आजही जपून ठेवली आहे? कॉमेंट करून सांगा. तुमचे घर हे राहण्यासाठी असले पाहिजे, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही. वाबी साबीचा तिसरा मोठा प्रभाव पडतो तो आपल्या कामावर. आजकाल कॉर्पोरेट जगात हसल कल्चर नावाची विषारी संस्कृती आहे. रात्रंदिवस काम करा, सतत पुढे पळा. यामुळे लोक लवकरच डिप्रेशनचे शिकार होत आहेत. पण निसर्ग कधीही घाई करत नाही. तरीही निसर्गाची सर्व कामे वेळेवर होतात. यशस्वी होण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाहीये. कधी-कधी कामातून ब्रेक घेणं, शांतपणे चहा पिणं, हे आळशीपणाचे लक्षण नाहीये, तर ती स्वतःला रिचार्ज करण्याची महत्त्वाची प्रक्रिया आहे. वाबी साबीचा सर्वात सुंदर उपयोग आपल्या नात्यांमध्ये होतो. आपण नेहमी परफेक्ट जोडीदार किंवा मित्र शोधत असतो. पण दोन परफेक्ट लोक कधीही एकत्र राहू शकत नाहीत, कारण तिथे फक्त अहंकार असतो. जपानमध्ये किनत्सुगी नावाची एक सुंदर कला आहे. जेव्हा एखादा चहाचा कप फुटतो तेव्हा जपानी लोक तो फेकून देत नाहीत, तर ते त्याचे तुकडे खऱ्या सोन्याच्या रंगानं पुन्हा जोडतात. कारण त्यांचे असे ठाम मत आहे की ज्या गोष्टी तुटलेल्या आहेत, त्यांनी आघात सहन केला आहे, त्या लपवण्याच्या नाहीयेत. त्या सोन्याच्या रेषेमुळे तो साधा कप जगातला सर्वात मौल्यवान कप बनतो. आपली नाती आणि आपले आयुष्यही याच किनत्सुगीसारखे आहे. जेव्हा आयुष्यात संकट येतात, नाती तुटतात, तेव्हा खचून जाऊ नका. चुकांमधून शिका, स्वतःला नव्यानं जोडा.
तुमच्या ज्या जखमा आहेत ते तुमचे अपयश नाही, तर ते सोनेरी रंग आहेत ज्यांनी तुमचे व्यक्तिमत्व आता 1000 पटींनी जास्त मजबूत बनवले आहे. एक तुटलेला आणि पुन्हा उभा राहिलेला माणूस कधीही न हरलेल्या माणसापेक्षा जास्त शक्तिशाली असतो. मित्रांनो, हे जग तुम्हाला सतत सांगत राहील की तुमच्यात काहीतरी कमी आहे. पण आज वाबी साबीच्या ज्ञानाच्या आधारावर आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा की मी जसा आहे तसा अगदी योग्य आणि पुरेसा आहे. मला स्वतःला कोणासमोरही सिद्ध करण्याची गरज नाहीये. गोधडीच्या तुकड्यांसारखे माझे हे अपूर्ण, वेडेवाकडे आणि संघर्षमय आयुष्यच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमच्या आयुष्यातल्या साध्या गोष्टींमध्ये जगातील सर्वात मोठा आनंद शोधायला शिका. स्वतःच्या या अपूर्णतेचा अत्यंत अभिमानानं उत्सव साजरा करा. बेथ कॅम्प्टन यांचे वाबी साबी हे पुस्तक तुम्हाला असा चष्मा देते ज्यातून पाहिल्यावर हे वेडेवाकडे जग अत्यंत सुंदर वाटायला लागते. या मास्टर क्लासमधील कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या डोक्यावरचे ओझे कमी करून नवी सकारात्मक ऊर्जा दिली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. जे लोक खोट्या परफेक्शनच्या शर्यतीत पळून थकले आहेत, अशा तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच अत्यंत डोळे उघडणाऱ्या आणि आतून शक्तिशाली बनवणाऱ्या व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तुमचे आयुष्य अत्यंत सुंदर आहे. त्याच्या अपूर्णतेवर प्रेम करा आणि शांतपणे जगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची आणि कुटुंबाची खूप काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.